नॉन स्ट्रायकरचं नाव सांगा. अरे नॉन स्ट्रायकरला कोण बॅट्समन आहे त्याचं नाव सांगा. अरे नॉन स्ट्रायकर तू तरी सांग. कृपया 12वा खेळाडू असा पाठवा त्याला अर्ध्या टीमची तरी नावं माहीत असतील. अतिशय सुंदर असा हा टोटावलेला चेंडू. 2 रन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राहुल बांगर अतिशय उत्कृष्ट असा हा खेळाडू नावाजलेला. पाहूया आपल्या टीमसाठी. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी गौतम जिंकडून पाहायला मिळालेली आहे. अतिशय सुंदर हा टोटावलेला चेंडू. षटकार षटकार या ठिकाणी षटकार पाहायला मिळाला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 10. 3 चेंडू 10 धावसंख्या या ठिकाणी. अतिशय हा उंच गेलेला चेंडू पाहूया आणि अतिशय उत्कृष्ट झेल सहजच या ठिकाणी पकडलेला आहे. आणि विकेट दीपेश शिर्के मॅडम मॅक्युलम अभिषेक पालव या ठिकाणी नेक्स्ट बॅट्समन. आशिष या ठिकाणी कॅप्टन बाहेर जाताना आणि आयकॉन प्लेअर आतमध्ये येताना पाहूया. अभिषेक पालव. के एल राहुल या नावाने संबोधला जाणारा हा अभिषेक पालव आपल्या टीमसाठी काय करतो. अतिशय सुंदर हा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल. शेवटचा चेंडू. 10 रन. अतिशय सुंदर असा हा डकआउट मध्ये आलेला हा चेंडू. 6 या ठिकाणी. एक षटक पूर्ण. 16 धावसंख्या या ठिकाणी. नेक्स्ट बॉलर प्रवीण झेंडे. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. मनीष. अतिशय सुंदर हा गॅप मध्ये मारलेला चेंडू. चौकार या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे.
20 नो बॉलचा इशारा आहे अंपायरचा. फ्री ही नो बॉलचा इशारा. नाही अंपायरने नो बॉल दिलाय. आम्ही इथून अनाऊन्स केलंय. आम्ही कोण देणार? निलेशजी कुठे असतील? त्यांनी त्वरित या ठिकाणी यायचं आहे. निलेश निंबाळकरजी कमिटीचे सर्वा जिथे कुठे असतील. सागर पाटील पण या ठिकाणी आहेत. निलेश निंबाळकरजी नो हा कॅन्सल झालेला आहे. नो नाही. स्कोर आणि बॉल सांगा. एक चेंडू 20 धावसंख्या या ठिकाणी. सामन्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी होत्या. प्रवीणजी आपलं अतिशय सुंदर हा टोटावलेला चेंडू आणि ही सुंदररित्या चोरलेली ही दुसरी धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 22. 2 बॉल. अतिशय सुंदर हा टोटावलेला चेंडू आणि तेवढ्याच सुंदररित्या हा पकडलेला झेल. विकेट या ठिकाणी. मुकुंद पालेकर या ठिकाणी लेफ्ट हँडेड बॅट्समन. गोविंदा क्षमा असावी. गोविंदा गोविंदा. लेफ्ट हँडेड बॅट्समन. श्लोक पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. श्लोक पाटील जिथे कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. अतिशय सुंदर हा मारलेला चेंडू. झेल हा सुटलेला आहे. 26 धावसंख्या या ठिकाणी. 4 धावा. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सरकार 11. शिवकृपा पतपेढीचे चेअरमन सनी गुप्ता जिथे कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. डीप मध्ये जातोय चेंडू. 1 रन कंप्लीट. दुसरी साठी ट्रायच नाही केला. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल तो. 27 धावसंख्या या ठिकाणी. शेवटचा चेंडू या ठिकाणी.
षटकाचा शेवटचा चेंडू 27 धावसंख्येवरती स्कोर जाऊन पोहोचतोय. प्रवीण झेंडे राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच बॉल आणि अभिषेक पालव ऑन फायर. डीजे दोन ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे 33 या आकड्यावरती. एक विकेटचं नुकसान, 33 धावसंख्या. सुंदर बॅटिंग दोन्ही. 2 विकेटच्या नुकसानावरती 33 धावा. बीबीएस अग्रेसिव शूटर्स टीम के दो बैकबोन प्लेयर्स अभिषेक पालव और गोविंदा पालेकर क्रीज पर, और इसी दौरान बॉलिंग चेंज तीसरी ओवर लेकर आए गौतम पाटिल आते हुए तीसरी ओवर लेकर यहाँ पर गेंदबाजी के ट्रैक पर. राइट आर्म ओवर द विकेट से ये भी गेंदबाजी करेंगे. नारंगी से ये खिलाड़ी हम सभी के बीच ये डिवाइन प्रीमियर लीग खेलने के लिए आए हैं. सरकार 11 जरा जल्द से जल्द मैच को खेलना है. टाइम कम लीजिए आप. फील्ड में काफी तब्दीलियां की जा रही है. लेफ्टी राइटी का कॉम्बिनेशन है जिसके चलते ये तब्दीलियां हम देख रहे हैं. फुल टॉस बॉल, कॉटन बॉल का चांस था. गोविंद पालेकर की कैच यहाँ पर छूटते हुए. चंदन जी क्या कहेंगे इसके ऊपर? जी बिल्कुल, काफी महंगा पड़ सकता है ये कैच. ऐसे हाफ चांसेस कन्वर्ट करने होंगे. यहाँ पे अच्छा रन रेट बीबीएस टीम का. 2 ओवर की समाप्ति के बाद 33 रन्स. फिर से एक बार यहाँ पर गौतम जी तैयार गोविंदा जी के लिए. और ये कट करने का प्रयास. काफी अच्छी गेंदबाजी इस बार. डॉट बॉल एक और यहाँ पर आते हुए. जी बिल्कुल, एक्सपीरियंस गौतम जी के पास बहुत बड़ा एक्सपीरियंस है. डे नाइट क्रिकेट, टेनिस क्रिकेट वो कंटिन्यू खेलते रहते हैं अपने एरिया में, और बहुत बड़ा एक्सपीरियंस लेकर वो इस मैदान पर उतरे डिवाइन प्रीमियर लीग सीजन 5 खेलने के लिए. गोविंदा को इस बार यॉर्कर गेंद और अच्छी फील्डिंग यहाँ पर. फील्डर का नाम, तुम्हारा नाम क्या है बसंत जी? अंकित तिवारी थे शायद. अगर अंकित तिवारी है तो हाथ उठाए. थैंक यू. काफी अच्छा प्रयास यहाँ पर गेंद को रोकने का, और काफी अच्छे से इस गेंद को भी रोका जिसके चलते केवल 1 ही रन मिला 3 रन बचाते हुए. और ये रूहान स्ट्राइकर्स के खुकार बल्लेबाज आनंद बोराडे टीम के 1 मैन आर्मी. स्ट्राइक पे अभिषेक पालव. इनको विराट कोहली और केएल राहुल का मिक्सचर कहते हैं. और काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर करते हुए नजर आ रहे हैं गौतम जी. बिल्कुल. ये भी डॉट बॉल सीधा विकेट कीपर के हाथों में जाती हुई. और इस डॉट बॉल के साथ टीम का स्कोर इस ओवर में अब तक 34 के ऊपर रुकते हुए. काफी अच्छी गेंदबाजी, काफी कसी हुई गेंदबाजी इस ओवर में हो रही है बिल्कुल गौतम जी तारीफ की के तरफ. काबिल गेंदबाजी गौतम जी द्वारा, क्योंकि ये जो फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस. अंकित जी फिर से है और गलती होगी नहीं. अंकित आज कुछ गलत नहीं करेंगे. पहले चौके को रोका, इस बार कैच को लपका. डीजे
गए थे वैसे ही जाना होगा। मुकुंद पालेकर बैक टू द पैवेलियन। बहुत बड़ा लॉस बीबीएस अग्रेसिव शूटर्स को, क्योंकि मुकुंद पालेकर के पास वो कैपेसिटी थी, एबिलिटी थी छक्के मारने की, लेकिन कल हमने देखा था उनको नेट्स में काफी लंबे लंबे हिट्स लगा रहे थे, बट अनफॉर्चुनेटली वो पहली गेंद पर आउट हो गए। डीजे निलेश जी जिथे कुठे असतील, निलेश निंबाळकर जिथे कुठे असतील, कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्टला असेल तरी तुम्ही यायचं इकडे जरा लवकर. सुहास हजारी लेफ्ट आर्म राउंड द विकेट. गोविंदासाठी पहिला चेंडू, हळवार पद्धतीचा यॉर्कर, आणि गोविंद पालेकरला देखील वापस यावं लागेल. जसा गेला मुकुंद पालेकर तसंच गोविंदला देखील यावं लागेल. डीजे फ्लड लाईट्स ऑन करायच्या आहेत प्लीज. दादा फ्लड लाईट्स चालू करा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल. अतुल हिंगे येत आहेत. हा तोच बॅट्समन आहे ज्याच्या नावावरती अनेक असे विक्रम देखील आहेत, आणि आल्या आल्या लगेच चेंडू मारतायत. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्यापर्यंत बॉल पोहोचतो, एकच धाव मिळेल तोपर्यंत. पुन्हा एकदा सुहास लेफ्ट आर्म राऊंड. आकुट टप्प्याचा चेंडू होता, विकेट किपरला हेडशॉट देऊन चेंडू जातोय. थर्ड मॅनच्या दिशेने मिळेल ती एकच धाव. तीन चेंडूची समाप्ती, 3 चेंडू नंतर टीमचा स्कोर आहे 36 या आकड्यावरती. 36 ऑन स्कोर बोर्ड. बॉडी मध्ये चेंडू आढळतोय, बॉडीला लागतोय चेंडू. सुहास याचा चेंडू समजत नाहीये, कळत नाहीये बॅट्समनला कसं खेळावं, आणि एक ने धावसंख्या पुढे जातोय. पुढचा चेंडू जसा आला तसाच पाठवण्याचा प्रयत्न, आणि डीप मध्ये कॅच ड्रॉप होतीये. 2 धावा पळून झालेला आहे. तिसरीचा कॉल होता, तिसरीसाठी येस नो आणि होतोय मोये मोये मुवमेंट. परत यावं लागेल अतुल हिंगे यांना.
विकेटचं पतन होताना दिसतंय. विकेट जातोय तो मोठा खेळाडू अतुल हिंगे. बॅक टू दी पवेलियन. त्याच्या जागेवरती येतोय अक्षय वानखेडे. A2 स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा नॉन स्ट्राईक एंडला समोर वैभव भोये. लो फुल टॉस चेंडू फाईन लेगच्या दिशेला जातोय. तिथे मिळेल 1 रन. एकच रनने संतुष्ट व्हावं लागेल. शेवटचा चेंडू होता आणि याने टार्गेट सेट करतोय टीम 41 टीमचा टार्गेट जातोय तो टीम सरकार 11 यांना 41 रन चेस करावे लागतील दुसऱ्या सत्रामध्ये. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे. सचिन झेंडेजी सरकार 11 चे सर्वे सर्वा या ठिकाणी ओपनिंगला जाताना. नॉन स्ट्रायकर निलेश. नॉन स्ट्रायकर निलेशजी. निलेश निंबाळकरजी जिथे कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. आणि लाईट लागलेली आहे. लाईट लागलेले आहेत या ठिकाणी. बॅट्समनची इच्छा पूर्ण झालेली आहे. सचिन झेंडे ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक एंडला विनोद खराडे.
सूरज जी बॉलिंग करतात. सूरज जाधव जी. सूरज जाधव गोलंदाजी ट्रॅकवर, समोर सचिन झेंडे. आणि पहिला चेंडू घेऊन येत असताना 41 चेस. लोअर फुल टॉस, स्लोअर वन बॉल डीप मध्ये. वैभव भोये जसा आला तसाच थ्रो केला आणि मिळती ती केवळ एकच धाव. एक 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 लावतो आता लावले त्यांनी. आणि नाईट गेम चालू. पियुष पालांडे जिथे कुठे असेल. फुल टॉस बॉल. विनोद याला टाकून चालणार नाहीये. विनोद याची बॅटिंग म्हणजे विनोद नाहीये. मिळतील 4 धावा. डीजे धावसंख्या या ठिकाणी. 41 धावसंख्येचा चेस होतोय आणि 5 चेंडू मध्ये 21 पर्यंत धाव संख्या जाऊन पोहोचतीये. विनोद बॅटिंग करतोय. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. फुल टॉस आणि उडवलाय. उंच तर फार गेलाय चेंडू. पाहूया किती लांब जातोय. आणि चौकार दिलेला आहे या ठिकाणी. चौकार या ठिकाणी अंपायरने दिलेला आहे. इलेव्हन आणि रुहान स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कर्णधार यायचे आपण टॉस साठी. बॉलची पूर्तता करायची आहे ग्राउंड मध्ये. बॉल द्यायचे लवकरात लवकर आपण. सर आलाय का बॉल? मॅच बॉल आला. मॅच बॉल आला सर. एक षटक पूर्ण, 25 धावसंख्या या ठिकाणी.
संघाचं दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे मुकुंद. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. गोविंद ड्रायव्हर गोविंदा या ठिकाणी बॉलर. गोविंद पालेकर येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरा ओव्हर घेऊन. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे 25 या आकड्यावरती. दुसरी ओव्हर घेऊन येत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोविंद पालेकर आणि सचिन झेंडे याला समोर टाकलेला चेंडू डीप मध्ये वैभव एका ऍक्शन मध्ये उचलून फेकतोय. तोपर्यंत एक धाव. या एक धावेने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावरती. ओहो, हेलिकॉप्टर उडवलाय आणि जातोय 4 धावांसाठी डीजे. रात्रीच्या वेळेला इम्प्रूव्ह होतीये. रात्रीच्या वेळेला अजून चांगली होत चालली आहे. जशी रात चालली आहे तशी विनोदची बॅटिंग देखील पुढे चालली आहे. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा हा टोटावलेला चेंडू. एक धावावर समाधान मानावं लागेल. मी मान्यवरांना विनंती करेन, कुणाल पाटील आणि हर्षल पाटील, आपण जिकडे कुठे असाल टॉस साठी यायचंय. कुणाल पाटील आपण यायचंय टॉस साठी. जलाराम चेक चेक आणि स्कोर विचारत आहे. स्कोर 35 आणि टीमचे आयकॉन प्लेयर बॉलिंग साठी आलेले आहे. मॅच लवकर चालू करावी, खूप वेळ होतोय. सुरू असलेला सामना पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. स्लिपला गेलेला चेंडू त्याच्यावरती एक धाव घेत आहेत आणि धाव संख्या होत आहे ती 37 42 धावांचा पाठलाग करीत आहे आणि 37 धावा झालेल्या आहेत. 4 धावा 5 धावांच्या अंतरावरती हा सामना गेलेला आहे आणि हा निर्धाव चेंडू. असा सुंदर हा चेंडू टाकलाय पालवजींनी. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पालवजी तयार. आणि हा सुंदर टोलावलेला चेंडू डीप मध्ये येते. 1 बाउन्स, चांगला थ्रो. असे 2 रन दरम्यान यांनी 2 धावा. चोरले आहेत.
ज्या कोणाला अजून नाश्ता हवे असेल कृपया करून स्टेजवर या. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. 4 चेंडू झालेले, 39 ना, 39. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत ह्या ओव्हरचे. चांगला मारलाय लेगच्या दिशेने, उंचावरून टोलावलाय चेंडू आणि हा षटकार आणि हा विजयी षटकार. चला विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. आणि आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे विनोद खराडे, ज्यांनी